डीपमध्ये मिड विकेट, एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगचा एक क्षेत्ररक्षक. दुसरं षटक घेऊन गणेश गोलंदाजी एंड कडून दाखल झालं. स्ट्राईक एंडला पप्पू ओव्हर द विकेट मारा करेल पप्पूसाठी या षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस चेंडू थोडस गोलंदाजाला दंडित केलं जातं. हा चेंडू येतो नो. ह्या चेंडूचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हा वाईट चेंडू येतोय. +1 डबल 2 धावा आल्यात या चेंडूवर. त्यानंतर पप्पू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. गणेशाचा या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू डीपमधून मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस एकदा धावून कंप्लीट केलं, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा सहजरित्या धावून कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीनला देखील विकेट महत्त्व दिलं जाईल, कारण दुसऱ्या डावाचा ज्यावेळेस खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगेल पहिलं षटक जो कोणता खेळ गोलंदाज हाताळताना दिसेल त्यामध्ये सुदर्शन मैकेराची विकेट फार मोलाची आहे. धावसंख्या इथून पुढे जास्तीत जास्त कमवण्याचा प्रयत्न केला जाईल. सरळ बॅटने खेळून काढलाय कव्हरला. याच फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक धाव तर घेतलं, पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. गणेश मयेकर यावेळेस गोलंदाजी करताना दिसतो. दुसरं षटक. धावसंख्या आतापर्यंत 8 ही धावसंख्या झाली. स्ट्राईक एंडला पप्पू खेळताना दिसतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असं म्हणायला काही हरकत नाहीये. गणेश मयेकर याचं याचा पुढचा बॉल पप्पू स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. पहिला सामना खेळत असताना त्याने 3 लगातारचे चौकार देखील लगावले होते. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गणेश मयेकर याच्या विरोधात खेळताना दिसेल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. कुठल्या स्पॉटवर टप्पा पडला, त्यानंतर ऑन साईडला डीपमधून क्षेत्ररक्षक सुदर्शन मयेकर चेंडूपर्यंत पोहोचतोय. पकडला झेल आणि फलंदाज बाद होईल. पप्पू मोरे यावेळी थोडीशी निराशाजनक कामगिरी करताना माघारी परततोय. कोणत्या फलंदाजावर विश्वास दाखवला जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. बंटी आतमध्ये जाताना दिसतील. 2 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. धावसंख्या आतापर्यंत 8ला 2. लेग साईडला इतकेसे षटकार येताना दिसले नाहीत आजच्या दिवसामध्ये. वारा खूप वेगाने वाहतोय. बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश याचा या षटकातील पुढचा चेंडूला सामोरे जातील. धावसंख्या आतापर्यंत 8 झाली. 2 गडी माघारी परतलेत. 1.3 षटक संपलेत, म्हणजे अजून देखील 9 चेंडू येणं बाकी असेल पहिल्या डावातील. दुसरा उपांत्य फेरीची लढत मैदानाच्या आतमध्ये आणि फायनलमध्ये जाऊन पोहोचलेला संघ आरके स्पोर्ट काळबादेवी. सांगी खेळी या संघाने चांगल्या रीतीने केली आणि त्यानंतर तो संघ साहेबाच्या चषक 2026 या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये जाऊन पोहोचलाय. बंटी स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील 2 डाऊनच्या भूमिकेत. यावेळी दिशेवरचं नियंत्रण थोडंसं बरकटलं. हा चेंडू चाललाय वाईट. धावसंख्या आतापर्यंत 9 वर जाऊन पोहोचले. गणेश मयेकर गोलंदाजी एंड खोडून वारंवार थोड्या चुका होतात. ते चुका कदाचित महाग देखील ठरू शकतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज. त्यावेळेस चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. हा चेंडू देखील येतोय निर्धाव. कचरे गावाची उपस्थित या ठिकाणी मान्यवर त्यांना विनंती केली जाते वारंवार मेनमंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. गणेश मयेकर याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बंटी याच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक ओमकार याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. 1 धाव धावून कंप्लीट केली जाईल. सिंगल डबलने इतकासा फरक पडताना दिसणार नाही. आता मात्र सतीश आलाय स्ट्राईक एंडला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये वारंवार कार्यताना दिसते. मात्र सतीशकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत रुहान 11 नेवरे संघाला. लेफ्ट हँड बॅटर एक वेगळं ॲडव्हान्टेज असतं या मैदानावर. एखादा फटका मिडल करून पुन्हा एकदा त्याच कॉन्फिडन्सने येणार काही क्षणांमध्ये फलंदाजी करावी लागेल. सतीश याला मैदानाच्या आतमध्ये सूरज ज्यावेळेस माघारी परतला होता त्यावेळेस सतीश याला आमंत्रित केलं गेलं आणि त्यानंतर चांगली खेळी करेल अशी अपेक्षा देखील रुहान 11 नेवरे संघाला आहे. गणेशाचा या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सतीशच्या बॅटमधून षटकार येतोय. लेफ्ट हँड बॅटरला एक वेगळंच ॲडव्हान्टेज आहे साई व कचरे क्रीडांगणावर. दुसरा षटक संपले. आतापर्यंत धावसंख्या झाली 2 गडी बाद 16 धावा. पहिल्या डावातील अजून देखील अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल आणि त्या अंतिम षटकात किती धावा उभारल्या जातील.
6 चेंडू पहिल्या डावातील अजून देखील बाकी आहेत. धावसंख्या 8च्या सरासरीने पुढे चालली आहे. 2 गडी त्यामध्ये माघारी परतले. धावसंख्या आतापर्यंत 16 ला 2. रुहान 11 नेवरे संघ. बंटी स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. 2 गडी आतापर्यंत माघारी परतले. तिथून पुढे स्ट्राईक रोटेशनचं काम केलं जाईल की बंटी याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचे. कारण दुसऱ्या बाजूला सतीश याची बॅट देखील बोलायला लागली आहे. तो सध्याच्या घडीला 4 चेंडूंमध्ये 8 धावांवर खेळतो, म्हणजे 200चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. दुसऱ्या बाजूला बंटी 2 चेंडू त्याने फेस केले, त्यामध्ये 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. धावसंख्या आतापर्यंत सांघिक 16 झाली आहे. शशांक मिस्त्री आलाय गोलंदाजी एंडकडून. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या डावातील अंतिम षटक घेऊन हे षटक या सामन्याची समीकरण संपूर्णतः स्पष्ट करेल. लेफ्ट हँड अराउंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या मागे बॅकवर्डमध्ये फक्त एका धावेसाठी. एकच धाव या चेंडूवर येते. बंटी हे देखील मोठे फटके खेळण्याच्या शोधात आहेत, मात्र येणारा प्रत्येक डॉट बॉल यावेळी थोडीशी समीकरण वारंवार मैदानाच्या आतमध्ये बदलताना दिसतील. अजून देखील पहिल्या डावातील 5 चेंडूंचा खेळ बाकी, आणि तदनंतर त्या 5 चेंडूंमध्ये किती धावा उभारल्या जातील हे देखील पाहावं लागेल. शशांक या षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक एंडला बंतीन खेळताना दिसतात. दुसऱ्या बाजूला संपूर्ण जबाबदारीनिशी खेळणारा फलंदाज सतीश हा देखील दिसतोय. या षटकातील पुढचा बॉल लेफ्ट हँड अराउंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. यावेळी चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी बंटी यांच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या झपाट्याने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी. या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा. हा सामना रोमरचक स्थितीत होणार यात काही शंकाच नाहीये, कारण दुसऱ्या डावात थोडीशी विकेट वारंवार उल्लेख केला जातो. जसजशी सूर्य अस्ताकडे जातो तसजशी विकेट थोडीशी मंदावते. बंटी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येऊन पोहोचले तर 4 धावा मागच्या चेंडूवर सशंकेच्या विरोधात आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडीशी चूक होते का स्ट्राईक एंड कडून हे पाहावं लागेल. थोडीशी अपील केली जाते पंचांकडे. पंचांनी ती अपील उचलून धरली आणि तदनंतर फलंदाज बंटी बाद. बंटी यावेळेस बाद होतात. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 3 मध्ये एखादी मोठी हिट तर इथून पुढे 27 ते 28 धावा. शशांक गोलंदाजी एंड कडून. आता मात्र साई पेडणेकर चालाय मैदानाच्या आतमध्ये. झालेला पहिला सामना ज्यावेळेस या मैदानावर खेळले होते त्यावेळेस 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना याच खेळाडूच्या बॅटमधून तब्बल 16 धावा आले होते. आशिष दुंदूर यांच्या विरोधात कोथोडे संघाच्या विरोधात खेळत असताना तो साई पेडणेकर मैदानाचा ताबा घेताना दिसतोय. 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. 21 या धावसंख्येवर पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2.3 षटकं संपलेत. 3 चेंडू अजून देखील येणं बाकी आहे. या सामन्यातील शशांक याचा पुढचा बॉल अराउंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क जुळून आलाय. चेंडू चाललाय एक्स्ट्रा मिड विकेट बॉर्डर यांच्या बाहेर. लेट पण थेट साईच्या बॅटमधून षटकार येतोय. थोडा उशिराने मैदानाच्या आतमध्ये आला आणि तदनंतर एकटा वावर करतोय मैदानाच्या आतमध्ये असंच म्हणावं लागेल. 6 आले या चेंडूवर. शशांक याचा पुढचा बॉल साईसाठी लोअर फुलटास होता. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी फिंगर रोल केले चेंडूवर. गतीमध्ये थोडीशी मती वापरली आणि त्यानंतर चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या आतापर्यंत 27 ला 3. अजून देखील पहिल्या डावातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला साई पेडणेकर खेळताना दिसतोय. अराउंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक गणेश मयेकर चेंडूपर्यंत पोहोचतो. यावेळेस पकडला जेल. फलंदाज होईल बाद. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या आतापर्यंत 27 ला 4 म्हणजे 28 धावांचं टार्गेट सेट केलंय जय हनुमान सडेवाडी संघाच्या विरोधात. जय हनुमान सडेवाडी संघाला विजयासाठी 28 धावा आणि ग्रँड फिनाले मध्ये एंट्री करण्याची संधी प्राप्त झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला रुहान 11 नेवरे इतक्या सहजासहजी हा सामना सोडताना दिसणार नाहीये. या स्पर्धेचा पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला भेटला आर के स्पोर्ट काटादेवी. तर या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल तो थेट त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल. साहेब चषक 2024 चा महामुकाबला ग्रँड फिनाले.
दुसरे उपांत्य फेरीची लढत मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान साडेवाडे विरुद्ध रुहान इलेव्हन निरे या स्पर्धेचा अंतिम टप्पा येऊन पोहोचला आणि दुसऱ्याच सेमीफायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या सेमीफायनलची लढत आरके स्पोर्ट काळबदवी संघाने जिंकले. थेट फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय संघ. टार्गेट सेट आहे 18 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज. ऑल सेट. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. स्ट्रायकिंगला सुदर्शन मयेकर तर मंदार सुरू आलाय गोलंदाजी एंड कडून पॉवर प्लेचा पहिले षटक घेऊन 18 चेंडू जिंकण्यासाठी 28 या धावसंख्येची गरज आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला असेल तर दुसरा स्क्वेअर लेग रिझन मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या वेळेस चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून चौकार घेतोय. हा खेळाडू जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठीक होण्यात तिथपर्यंत तुम्ही विजयी विसरूनच जा. ही एक विकेट फार महत्वाची आहे जय हनुमान साडेवाडी संघाची, कारण इथून पुढे ही एक विकेट आली तर ह्या सामन्याचे समीकरण पुन्हा एकदा जिवंत होतील असं म्हणायला हरकत नाहीये. हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत टक धरून उभा राहिला तर हा सामना गेलाच म्हणून समजायचा हातातून. मंदार यावेळेस गोलंदाजी एंड कडून या षटकातील दुसरा बॉल 18 चेंडू 28 धावसंख्येची गरज. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. मंदाराचा पुढचा बॉल सुदर्शनसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खतम टाटा बाय बाय. 6 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून चौकारानंतरचा षटकार घेतोय. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. 28 धावांचा पाठलाग करायचा. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलाय. 16 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल 18. मंदार याच्या वर प्रेशर टाकायचं ठरवलं. या पहिल्या षटकातच येतील तेवढ्या धावा कमी आहेत. असंच खेळ मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन याच्या माध्यमातून केला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने सुदर्शन मयेकर साठी हाताळताना दिसेल. आतापर्यंत 10 आले 2 चेंडूंवर. पुढचा बॉल मंदार याचा. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला गेला. चेंडू चाललाय थर्डमॅन गलीमधून. एक धाव तर धावून कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न यावेळी चालवला आहे आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या आतापर्यंत 12. विजयासाठी अजून देखील 16 धावसंख्येची गरज आहे. त्याच्यासाठी चेंडू असतील 15. 15 बॉल 16. हे समीकरण सोपंच वाटतंय कारण सुदर्शन फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला मंदार. आतापर्यंत ते गमवलंय ना ते एकदाच गमवण्याची वेळ आली आहे. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस फटका फसलाय. मुदतसर चेंडू मागे धावतो. हा झेल या तिकडून पुढे होईल का? मात्र निसटलाय झेल. हा सामना जवळजवळ निसटत चाललाय. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सरसावेल. एक संधी प्राप्त झाली होती. हाफ चान्सेस होता त्याला 4 मध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं होतं कारण झेल कोणाचा होता तो सुदर्शन मयेकरचा होता. धावसंख्या 2 पुढे सरसावेल. आतापर्यंत 14. अजून देखील विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. त्याच्यासाठी चेंडू देखील तुमच्याकडे 14 असतील. 14 बॉल 14 असं समीकरण येऊन पोहोचलंय. मंदार याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. गतीमध्ये परिवर्तन यावेळेस केलं गेलंय. गोलंदाजाला थोडंसं दंडित करतील. हा येतोय वाईड बॉल. आता मात्र अपयश आणि यशातलं अंतर फक्त सुदर्शन मयेकरच आहे. अजून देखील जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडूचा खेळ बाकी. अजून देखील हा सामना संपलेला नाहीये. मंदार याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाजाला यावेळेस दंडित केलं जातंय. हा देखील चेंडू येतोय स्क्वेअर वाईट. लगातारचे 2 चेंडू येत आहेत अतिरिक्त स्वरूपात वाईट. हा सामना निटसतच चाललाय. रुहान इलेव्हन नेवरे संघाच्या विरोधात जय हनुमान साडेवाडी संघ. एक हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. मात्र इथून पुढे जर एखादी विकेट आली तर या सामन्याची समीकरण काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ अनिश्चितीचा खेळ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस ही लाईन लेन चांगली खऱ्या अर्थाने हीच लाईन लेन कुठेतरी शोधणं पहिल्याच्या चेंडूपासून गरजेचं होतं. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या आतापर्यंत 16 म्हणजे विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील एक चेंडू मंदार याचा पॉवर प्ले षटकातील कशा प्रकारे हात हे देखील पाहणं गरजेचं आहे. 13 चेंडू 12 धावा. सुदर्शनसाठी पुढचा बॉल मंदार याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सतीशच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघता बघता चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. स्टेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून घणाघाती प्रहार होतोय. षटकार येईल. धावसंख्या झाली 22 म्हणजे विजयासाठी 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. 12 बॉल 6 ची गरज आहे. हा सामना लवकरात लवकर समाप्तीस आणण्याचा प्रयत्न दिसतोय. हा सामना झाला की त्वरित साहित्य 2026 चा ग्रँड फिनाले फायनल मॅचचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. सतीश शांती मार्ग गोलंदाजी एंड करून स्ट्रायकिंगला गणेश मयेकर खेळताना दिसेल.
28 धावांचा पाठलाग करायचा होता, त्यामध्ये पहिल्या षटकात 12 आलेत. 12 चेंडू 22 आलेत. 12 चेंडू 6 धावसंख्येची गरज विजयासाठी. हा सामना संपलाय की अजून पुन्हा एकदा या सामन्यात पुन्हा एकदा विलन सारखी रिएंट्री केली जाईल रुहान स्पोर्ट नेवरे संघाची. पिक्चर संपवायला द्यायचा नाही सहजासहजी असंच म्हणावं लागेल. हा प्रकार चेंडू रिव्हर्सचा फटका. यावेळी चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून घोषंकित क्षेत्रात एका धावेसाठी. विजयासाठी अजून देखील 5 या धावसंख्येची गरज. आरके स्पोर्ट कायपदवी संघ ग्रँड फिनालमध्ये जाऊन पोहोचलाय. साहेबचषक 2026 पहिला फायनलिस्ट संघ आम्हाला मिळाला आहे आणि दुसरा फायनलिस्ट संघ कोण ठरेल हे देखील या सामन्यानंतरच समजेल. विजयासाठी अजून देखील 5 या धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला मयेकर खेळताना दिसतोय. सतीश याचा पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला चेंडू ढकलून दिला. एक धाव तर धावून कंप्लीट केली जाईल आणि बघता बघता चेंडू चाललाय का सीमारेषा पार तर गेलाय सीमारेषा पार. हा सामना बरोबरच येऊन सुटलाय. 27 या अंकावर विजयासाठी 1 धाव गरजेचे जय हनुमान सडवडे संघाला आणि या स्पर्धेतील दुसरा फायनलिस्ट संघ जवळपास मिळाल्यातच जमा आहे जय हनुमान सडवडे संघ. विजयी धाव यावेळेस गणेश मयेकरच्या बॅटमधून येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. थोडासा रनअप यावेळेस चुकतोय. चेंडू शिल्लक आहे. 10 धावांची गरज आहे. 1 बरोबर येऊन सुटलेला सामना. विजयासाठी 1 धावेची गरज जय हनुमान सडेवाडी संघाला. याच पंचक्रोशीतील एक दमदार संघ जय हनुमान सडेवाडी साहेबचषक 2026 चा अंतिम फायनलिस्ट संघ ठरला आहे आणि अंतिम फायनल लढत होईल जय हनुमान सडेवाडी विरुद्ध आरके स्पोर्ट कायबादेवी. दोन्ही संघांना अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला सर्व कमिटी मेंबर्स त्वरित मैदानाचा ताबा घेऊन नाणेफेकीचा अंतिम सामन्याचा कौल कळवून घ्यायचा आहे. कोणताही विलंब करू नका. हा देखील सामना मला वाटतं 3 षटकांचाच होईल. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय. कचरे गावाचे ग्रामस्थ जयगड पंचक्रोशीतील थोर महान व्यक्ती जर इकडे कुठे उपस्थित असतील तर त्वरित मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना दाद देण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आणि नाणेफेक करून घ्यायचे. साहेबचषक 2026 चा महामुकाबला अंतिम